वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कठोपनिषदाच्या या अभ्यासामध्ये अध्याय 2 वल्ली 2 याचा अभ्यास आपला चालू आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या 4 मंत्रांचा अभ्यास आपण आतापर्यंत केला। पहिल्या मंत्रामध्ये यमदेव आपला उपदेश नचिकेताला सुरू ठेवतात की सर्वात पहिल्यांदा सांगतात आत्मा अजन्म आहे, याचा जन्म झाला नाही, अवक्र चेतस आहे, याच्यामध्ये कुठलेही विकार होत नाही, आत्मा ज्या पदार्थांमध्ये व्याप्त असतो त्या पदार्थांच्या आकाराचा देखील तो होत नाही, 11 द्वारांचं पूर असलेलं हे शरीर, याच्यामध्ये हा आत्मा पूर्णपणे व्यापून राहतो, हे शरीर त्याचं निवासस्थान आहे आणि केवळ या शरीरापासून भिन्न असलेला, शरीरामध्ये राहणारा परंतु शरीरापासून भिन्न असलेला हा जो आत्मा तो मी आहे, केवळ या ज्ञानाने, केवळ या प्रत्यक्ष अनुभवाने मनुष्याच्या जीवनामध्ये संपूर्ण शोकनिवृत्ती होऊ शकते। दुसऱ्या मंत्रामध्ये जो आत्मा या 11 द्वारांच्या पुरामध्ये शरीरामध्ये आहे तोच या संपूर्ण सृष्टीमध्ये देखील व्याप्त आहे। सूर्य, आकाश, अग्नी, वायू, पृथ्वी, पृथ्वीपासून निर्माण होणारे पदार्थ इत्यादी सर्वाधिकांमध्ये चराचर सृष्टीमध्ये हा आत्मा व्याप्त आहे, याचा अभ्यास आपण केला। आणि अशा प्रकारचं हे जे संपूर्ण सृष्टीमध्ये एकच तत्व बघण्याची दृष्टी, त्याला अन्वयाची दृष्टी म्हणतात। वेदांताच्या भाषेमध्ये अन्वयाची दृष्टी विकसित करणं। ऑन पेपर असं बोलणं खूप सोपं आहे की फुलामध्ये आत्मा आहे, फुलाच्या पाकळ्यांमध्ये आत्मा आहे, त्याच्या गंधकणांमध्ये आत्मा आहे वगैरे, किंवा सगळ्या लोकांच्या मध्ये आहे, सर्व वस्तूंच्या मध्ये आहे, खांबामध्ये आहे, प्रल्हादाला खांबामध्ये सुद्धा दिसला होता। अशा प्रकारचा हा जो आत्मा आहे हा जरी संपूर्ण सृष्टीमध्ये आहे असं आपल्याला उपनिषद सांगतं, असं गीता सांगते, तरी आपल्याला ती प्रत्यक्ष अनुभूती येत नाही। व्यवहार जेव्हा आपण करतो तेव्हा आपली सगळी दृष्टी भेदमय असते, आपल्याला सगळीकडे फक्त भेदच दिसतो। मग असा फुलांमध्ये, पाकळ्यांमध्ये, कणांमध्ये हे आत्मतत्व कसं बघायचं? हा भगवंत, हा राम, हा कृष्ण, हा विठ्ठल सगळीकडे कसा बघायचा? त्याची एक वैचारिक साधना पद्धती आहे। आपण तिचा मागच्या वेळेस विचार केला की प्रत्येक दृश्य पदार्थाला 5 आयाम आहेत। नामरूप जे मायिक आहे, व्यावहारिक सत्तेतलं आहे, अस्ति भाती प्रिय जे ईश्वरी सत्तेतलं आहे, आणि प्रत्येक पदार्थाच्या अस्तित्वाच्या मागे सत्तत्व आहे, भातित्वाच्या मागे चित्तत्व आहे आणि प्रियत्वाच्या मागे आनंद तत्व आहे। सच्चिदानंद ज्याला आपण परमात्मा म्हणतो त्याच्यापासूनच या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती झाली। मुळात हे जे सच्चिदानंद तत्व आहे ते अव्यवहार्य आहे, त्याच्याबरोबर कुठलाही व्यवहार कोणालाही करता येत नाही, कारण की ते एकमेवाद्वितीय आहे। तिथे व्यवहार करायला दुसरं कोणीही व्यक्ती वस्तू नाही,
तिथे कुठलेही कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय नाही, म्हणून तिथे व्यवहार होत नाही. ईश्वरी सत्तेमध्ये जेव्हा या सृष्टीची सगळी निर्मिती झाली तेव्हा ईश्वराने हे सगळे दृश्य पदार्थ निर्माण केले आणि प्रत्येक पदार्थाला अस्तित्व दिलं, भातित्व दिलं आणि प्रियत्व दिलं. प्रत्येक वस्तू आहे, त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होतं आणि ते वस्तूचं आपल्याला प्रियत्व असतं अथवा नसतं. असं अस्तित्व, भातित्व, प्रियत्व जे प्रत्येक पदार्थामध्ये आलं ते मुळात सच्चिदानंदापासून आलेलं आहे आणि याच्याशिवाय या प्रत्येक वस्तूला ईश्वराने नामरूप दिलं. नामरूप अस्ति, नामरूप भाती आणि नामरूप प्रिय, अशा प्रकारची ही प्रत्येक पदार्थाची रचना भगवंतांनी केलेली आहे. आपलं जे सगळं लक्ष आहे ती आपल्याला ही वस्तू आवडते का आवडत नाही, चांगली आहे, वाईट आहे, सुंदर आहे, कुरूप आहे, खूप छान रुचकर जेवण आहे, बेचव जेवण आहे, अशा प्रकारचा आपला क्रियाप्रतिक्रियांच्या खेळामध्ये संपूर्ण जीवन निघून जातं. परंतु अशा प्रकारे जीवन न घालवता क्रियाप्रतिक्रियांच्या खेळामध्ये प्रत्येक वस्तूशी व्यवहार करताना व्यावहारिक जगात, व्यावहारिक सत्तेत त्या नियमांप्रमाणे जर त्या वस्तूचं अस्तित्व, भातित्व, प्रियत्व आणि त्याच्या मागे दडलेलं सच्चिदानंद तत्व याचा आपण विचार करू शकलो, त्याच्याकडे आपला विचार वळवू शकलो, तर या संपूर्ण सृष्टीत परमात्मा बघणं शक्य आहे. म्हणजे नेमकं काय करायचं, तर ही जी समोर वस्तू आहे, जेवण आलं माझ्यासमोर, एक आहे मला अत्यंत आवडणारे गुलाबजाम आणि दुसरे आहे की मला अजिबात न आवडणारं श्रीखंड. आता गुलाबजाम देखील आहे पानामध्ये आणि श्रीखंड देखील आहे पानामध्ये. अशा वेळेस जे आपलं सुरू होतं की किती छान गुलाबजाम आणि हे श्रीखंड मला बिलकुल आवडत नाही, यांनी कशाला वाढलं, असा सगळा विचार न करता गुलाबजाम देखील आहे आणि श्रीखंड देखील आहे. गुलाबजाम श्रीखंड बाजूला करायचं आणि फक्त आहेवर आपलं लक्ष केंद्रित करायचं. ते आहे, ते मला जाणवतं, ते मला प्रिय अथवा अप्रिय आहे. अशा प्रकारे त्याच्या अस्तित्व, भातित्व, प्रियत्वाचा विचार करत करत प्रत्येक पदार्थापासून आपल्याला त्याच्या उगमापर्यंत म्हणजे सच्चिदानंदापर्यंत जाता येतं. हे संपूर्ण सृष्टीमध्ये परमात्मा बघण्याची एक वैचारिक रीत आहे. याच्यामध्ये आपण बघितलं होतं की नेहमी पारमार्थिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता असा भेद कायम असतो. पारमार्थिक सत्तेमध्ये हा अन्वय आहे, हे एक तत्व आहे सगळीकडे, परंतु व्यावहारिक सत्तेमध्ये कायम भेद आहे. सज्जन सज्जन आहेत, दुर्जन दुर्जन आहेत. व्यावहारिक सत्तेनुसार दोघांशीही त्यांच्या सज्जन अथवा दुर्जन वृत्तीनुसारच व्यवहार करणं अपेक्षित आहे. परंतु हा भेदमय व्यवहार करताना आतली दृष्टी जर अन्वयाची असेल, आतली दृष्टी जर सगळीकडे परमात्म तत्व बघणारी असेल, तर दुर्जन व्यक्तीविषयी घृणा न वाटता, तिरस्कार न वाटता, राग न येता, तळपायाची आग मस्तकाला न जाता देखील दुर्जन व्यक्तीशी दुर्जन व्यक्तीसारखा व्यवहार करता येतो. आणि अशा प्रकारचा व्यवहार करता यावा म्हणून या संपूर्ण वेदांत शास्त्राची रचना झालेली आहे. पहिल्या 2 मंत्रांमध्ये हा विषय सांगतात यमदेव. 3ऱ्या मंत्रामध्ये आपण बघितलं होतं की अशा प्रकारे हा चराचरात फुलाफळात असणारा आत्मा जो काही आहे तो जरी आपण इथे कितीही शिकलो तरी प्रत्यक्ष त्याचं ज्ञान होणं, प्रत्यक्ष त्याची अनुभूती येणं हे कठीण आहे. मग यमदेव आपल्यासाठी एक स्तर खाली येतात की तुला असा सगळ्या चराचरात कणाकणात वगैरे असलेला परमात्मा दिसणार नाही, अनुभवात येणार नाही इतक्या लवकर. नचिकेता, बेसिकली नचिकेताच्या माध्यमातून आपल्याला म्हणतायत सर्वव्यापी असलेला परमात्मा अनुभवात नाही आला तरी आपल्या शरीर आणि आपल्या शरीरामध्ये चालणाऱ्या ज्या सगळ्या क्रिया आहेत, प्राण, अपान आणि पंचप्राण, सर्व इंद्रिये यांच्या माध्यमातून चालणाऱ्या अनेक शारीरिक क्रिया आणि फिजिओलॉजिकल ॲक्शन्स आपण पाहतो, ऐकतो. आपल्या आतमध्ये रक्ताभिसरण होतं, जांभई देतो, पापण्यांची उकडझाप होते, अन्नाचं पचन होतं, मलमूत्र विसर्जन, स्वेद विसर्जनासारख्या क्रिया होतात. या सगळ्या क्रिया प्राणांच्या शक्तीने चालतात, परंतु प्राण मुळात अचेतन आहेत आणि प्राण अचेतन असल्यामुळे त्यांना ॲक्टिव्हेट करणारं, त्यांना कार्यान्वित करणारं एक चेतन तत्व आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे. आणि असं हे जे चेतन तत्व त्याला आत्मा म्हणतात. त्याच्या अधिष्ठानावर
त्याच्या केवळ असण्याने या सगळ्या फिजिओलॉजिकल आपल्या सिस्टीम्स काम करतात. फिजिकल आणि फिजिओलॉजिकल सगळी इंद्रिय, सगळी प्राण ज्या अधिष्ठानावर काम करतात ते चेतन आत्मा नावाचं अधिष्ठान आपल्या या शरीरामध्ये आहे. म्हणून या सगळ्या शरीराचे सगळे व्यापार चालू आहेत हे तू ओळख, असं यमदेव 3ऱ्या मंत्रामध्ये सांगतात. आणि 4थ्या मंत्रामध्ये सांगतात की या देहामध्ये राहणारा जो देही चेतन जीवात्मा जेव्हा देह सोडून निघून जातो, ज्या क्षणी जीवात्मा जातो त्या क्षणी या देहाचं डिसइंटिग्रेशन, विघटन व्हायला सुरुवात होते आणि या स्थूल देहामध्ये काहीही उरत नाही. पंचभूतांचा बनलेला हा देह आहे. आपण म्हणतो मिट्टी से आया है मिट्टी में चला जाएगा. परंतु या स्थूल देहामध्ये असलेला सूक्ष्म देह मात्र वेगवेगळे स्थूल देह धारण करत राहतो. आपण बघितलं होतं की हे सगळे मंत्र समजण्यासाठी जी मूळ बैठक आहे ती मूळ बैठक म्हणजे वेदांत शास्त्रानुसार आपल्या सर्व चेतन प्राण्यांना एक स्थूल देह आहे, एक सूक्ष्म देह आहे, जीवात्मा आणि आत्मा या 4ही संकल्पना अतिशय स्पष्ट असण्याची आवश्यकता आहे. आपण अनेक वेळेस याची पुनरावृत्ती केली, अनेक वेळेस यांना बघितलं आणि प्रत्येक मंत्रामध्ये या आणि याच्या पुढच्या जीवात्मा आणि आत्मा या संकल्पना एकमेकांमध्ये सरमिसळ होऊन आलेल्या आहेत. मंत्रांचा अभ्यास करताना आपल्याला केअरफुली विचारपूर्वक बघावं लागतं की ह्याच्यामध्ये जो निर्देश आहे तो जीवात्म्याकडे आहे, अमुक ठिकाणी जो निर्देश आहे तो आत्मतत्वाकडे आहे. हळूहळू आपल्याला एकदा मूळ संकल्पना स्पष्ट झाल्या की अशा प्रकारे विचारपूर्वक कुठे जीवात्मा कुठे आत्मा या सगळ्या गोष्टी कळतात आणि त्या कळल्या की हळूहळू मनन करून त्याच्याकडे आपलं लक्ष जातं, तसा आपण विचार करू लागतो. यमदेव काय सांगतात 4थ्या मंत्रामध्ये की हा जो जीवात्मा आहे हा एक स्थूल देह सोडून दुसऱ्या स्थूल देहात असा प्रवास करत राहतो आणि जीवात्मा ज्या अधिष्ठानावर काम करतो, शरीर ज्या अधिष्ठानावर काम करतं त्याला आत्मा असं म्हणतात. आणि तो आत्मा, ते शुद्ध आत्मचैतन्य, ते आपलं मूळ स्वरूप आहे. 6 अहम. आणि या अनुभूतीसाठी आपण हा सगळा अभ्यास करत आहोत. हा झाला पहिल्या 4 मंत्रांचा आढावा. आणि आज जो आपला अभ्यास आहे आपण हा 5व्या मंत्रापासून सुरुवात करूया. 5व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात नचिकेताला, न प्राणेन न अपानेन मर्त्यो जीवती कश्चन इतरेण तु जीवंती यस्मिन एतौ उपाश्रितो. यमदेव म्हणतात की न प्राणेन न अपानेन, प्राणामुळे सुद्धा नाही आणि अपानामुळे सुद्धा नाही. काय नाही? मर्त्यो जीवती कश्चन, हे जे मरणशील प्राणी ज्यांचा मृत्यू होणं निश्चित आहे असे हे सगळे चेतन प्राणी, चेतन जीव हे प्राण अथवा अपानामुळे जीवित राहत नाही, जिवंत राहत नाहीत. मग आपण जिवंत राहतो ते कशामुळे राहतो? इतरेण तू जीवंती, कुठल्या तरी एका वेगळ्या अन्य तत्वामुळे हा जो सगळा संघात आहे प्राणांचा आणि शरीराचा तो जीवित राहतो. यस्मिन एतौ उपाश्रितो, कुठल्या अन्यामुळे? की ज्या अन्य तत्वावर, ज्या अन्य अधिष्ठानावर हे दोन्ही, कोण दोन्ही? प्राण आणि अपान आश्रित आहेत. यांना आश्रय देणारं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानावरती, त्या अधिष्ठानाच्यामुळे हा चेतन प्राणी जीवित राहतो. एक बघा अतिशय सुंदर संकल्पना याच्यामध्ये यमदेव सांगतात. आणि आपण नुसता जर हा उपनिषदांचा मंत्र वाचला असता, नुसता जर याचा अर्थ वाचला असता तरी हे कदाचित आपल्याला कळलं नसतं. मग अशा वेळेस आदि शंकराचार्य आपल्या मदतीला धावून येतात आणि जो विषय चालू आहे आत्तापर्यंत तो विषय आणि हा मंत्र याचं काय कनेक्शन आहे, हा कसा फ्लो चालू आहे विषयाचा, हे व्यवस्थित आपल्याला समजावून सांगतात. आचार्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या मनात अशी शंका येऊ शकते, ही प्रस्तावना आहे बरं का, या श्लोकाचा अर्थ समजून घेण्यासाठी आचार्यांनी लिहिलेली प्रस्तावना आहे. एखाद्या माणसाच्या मनात असा विचार येऊ शकतो. कुठला विचार? की काय हे जे काय वेदांत शास्त्राची मांडणी आहे ही फार कन्फ्युजिंग आहे, फार कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्ही असं म्हणा की मनुष्याच्या शरीरामध्ये एक स्थूल देह आहे, एक सूक्ष्म देह आहे, आपल्याला कळू शकतं. त्या सूक्ष्म देहामध्ये प्राण आहे
आपण बघितलं होतं की सूक्ष्म देहाचे एकूण 19 घटक आहेत. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण आणि अंतःकरण चतुष्टय असे एकूण 19 घटक आहेत सूक्ष्म देहाचे. त्यातले जे प्राण, अपान, पंचप्राण, पंच उपप्राण याच्यामुळे संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराच्या सगळ्या क्रिया चालतात. जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे प्राण त्याला सोडून जातात. तर एक स्थूल देह, सूक्ष्म देह, प्राण, प्राणामुळे आपण जिवंत आहोत, प्राण गेले की मनुष्याचा मृत्यू होतो. अशी सरळ सरळ सिंपल मांडणी तुम्ही का नाही करत? त्याच्यामध्ये हे आत्मा तत्व, तो जीवात्मा, त्या आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, चिदाभास या एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन हे एवढं सगळं कॉम्प्लिकेटेड सिस्टीम मांडण्याची काय गरज आहे, अशी शंका एखाद्या व्यक्तीच्या मनात येऊ शकते. आपल्या बोलीभाषेमध्ये बघा, व्यवहारामध्ये आपण नेहमी म्हणतो प्राण जाय पर वचन न जाय, किंवा एखाद्या व्यक्तीचं प्राणोत्क्रमण झालं असं आपण म्हणतो की जब प्राण तन से निकले वगैरे. ते बोली भाषेमध्ये, व्यवहारामध्ये असा समज आहे की प्राण आहे म्हणून आपण जिवंत आहोत आणि प्राण नसतील तर आपण जिवंत राहणार नाही. मग मृत्यूच्या वेळेस नेमकं काय होतं? मृत्यूच्या वेळेस प्राण जातात का जीव जातो? असं आहे, मृत्यूच्या वेळेस प्राण देखील जातात आणि जीव देखील जातो, कारण की प्राण हा मुळात सूक्ष्म देहाचा एक हिस्सा आहे. संपूर्ण सूक्ष्म देह हा दुसऱ्या स्थूल देहामध्ये जातो, परंतु नुसते प्राण जात नाही, तर मृत्यू ही जी घटना आहे ती मुख्यतः जीव शरीरातून निघून जाण्याशी संबंधित आहे. चेतन शरीर आणि मृत शरीर, जीवित शरीर आणि मृत शरीर ह्याच्यामध्ये मुख्य फरक काय आहे की जीवित शरीरामध्ये जीव असतो आणि मृत शरीरामध्ये जीव नसतो. का नसतो? कारण की जीवित शरीरामध्ये म्हणजे जिवंत शरीरामध्ये अंतःकरण आहे, अंतःकरण आहे म्हणून जीवात्मा आहे. मृत शरीरामध्ये अंतःकरण नाही म्हणून जीवात्मा नाही. एवढाच दोन्हीमध्ये फरक आहे. मृत शरीर आणि जीवित शरीर या दोन्हींमध्ये आत्मा नावाचं मूळ सर्वत्र सदा समान असलेलं व्यापक निर्गुण तत्व हे दोन्हीकडे आहे, समान आहे, सर्वत्र आहे, सदैव आहे. प्रेतामध्ये सुद्धा आत्मा आहे. कोणता आत्मा? जो निर्गुण आत्मा, तो प्रेतामध्ये सुद्धा आहे. प्रेतामध्ये काय नाही तर तिथे जीवात्मा नाही. आणि हा जो आपला व्यावहारिक बोली भाषेतला म्हणा अथवा व्यवहारातला जो आपला गैरसमज आहे की प्राण आहे म्हणून आपण जिवंत आहोत, तो इथे यमराज दूर करतात की प्राण आहे म्हणून जीवित आहे असं नाही, तर जीव आहे म्हणून आपण जिवंत आहोत आणि जीव गेला की आपला मृत्यू होतो. प्राण हे मुळात अचेतन आहे हे समजणं अतिशय आवश्यक आहे. समजणं कठीण आहे पण हे समजणं अतिशय आवश्यक आहे. प्राणांना हे कळत नाही की आता मी श्वास घेतो, आता मी उत्सर्जन करतो, आता मी रक्ताभिसरणाची क्रिया करतो. हे सगळं कळणारा, चालवणारा जो घटक आहे तो प्राण नाही. प्राणांची शक्ती आहे, पण प्राणांकडून काम करून घेणारा एक चेतन जीव आपल्या या शरीरामध्ये बसलेला आहे आणि त्या चेतन जीवाच्या असण्यामुळे हा संपूर्ण संघात काम करतो. यमराज या फॅक्टकडे पॉइंट आउट करतात, निर्देश करतात. आणि या श्लोकाची जेव्हा आचार्यांनी टीका लिहिली तेव्हा एक अतिशय सुंदर उदाहरण दिलं बघा. म्हणून आपल्याला भगवान शंकराचार्यांच्या सारखे टीकाकार लागतात आणि ती टीका देखील समजण्याची आपली अजून बौद्धिक क्षमता विकसित झालेली नाही, म्हणून ती टीका सोपी करून सांगणारे आपल्या सद्गुरूंसारखे संत महात्मे देखील आपल्याला लागतात. या सगळ्यांच्या मदतीने आपल्याला थोडंफार हे शास्त्र समजायला मदत होते. आचार्यांनी एक सुंदर इथे उदाहरण दिलेलं आहे की जगामध्ये जेव्हा कुठलाही एक संघात असतो, संपूर्ण अचेतन वस्तूंचा संघात, अचेतन वस्तूंचा संघात, संहतानाम अवस्थानम न दृष्टम गृहादिना लोके. गृह आदी उदाहरण काय घेतलंय त्यांनी? गृह म्हणजे घर, घर इत्यादींसारखा अचेतन वस्तूंचा संघात जेव्हा एकत्र येतो, तो संघात विचार करा की त्या संघातामधले जे वेगळे वेगळे घटक आहेत ते कधीही एकमेकांच्यासाठी त्यांचं प्रयोजन नसतं, एकमेकांच्या हेतूने ते एकत्र येत नाहीत. मुळात त्यांचं एकत्र येण्यासाठी देखील एखादा चेतन घटक लागतो. घर जेव्हा आपण बांधतो तेव्हा भिंत स्वतः ठरवत नाही की आता मी पूर्वेला राहणार किंवा पश्चिमेला राहणार. भिंत, खिडकी, दरवाजा,
स्वयंपाकघरातला ओटा, आपलं फर्निचर, टेबल हे सगळे अचेतन घटक एकमेकांच्या कारणासाठी तिथे एकत्रित येत नाही. त्यांना स्वतःला विचार करायची बुद्धी देखील नाही. तर यांना घर बांधणारा एक कोणीतरी चेतन तिथे करता असणं आवश्यक आहे, जो ठरवतो की इथे खिडकी हवी, इथे दार हवं, इथे भिंत हवी आणि इथे अमुक एक खोली हवी. हे सगळं ठरवणारा एक चेतन घटक इथे असणं आवश्यक आहे. नुसतं घर बांधायच्या वेळेस नाही, तर घर बांधून झाल्यावर त्या घरामध्ये राहणारा आणि त्या घराचा वापर करणारा देखील कोणीतरी चेतन असावा लागतो. खिडकी स्वतः ठरवत नाही की आता मला उघडायचं आहे. दरवाजा स्वतः ठरवत नाही की मला बंद व्हायचं आहे. खिडकीला आणि दरवाजाला ठरवणारा, वापरणारा, त्यांचा उपयोग करणारा आणि त्यांचा उपभोग करणारा एक चेतन मालक तिथे असावा लागतो. तो या सगळ्या अचेतन वस्तूंच्या संघाताला एकत्रित आणतो आणि त्याचा वापर करतो. हे जसं आपल्या व्यवहारात आहे, अगदी तसंच या शरीराच्या बाबतीत आहे. हे सगळे जे घटक आहेत, आपलं शरीर, आपलं स्थूल देह, स्थूल कर्मेंद्रिय, सूक्ष्म कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, प्राण, हे बाय देमसेल्व्स अचेतन आहेत. या शरीराला निर्माण करणारा एक ईश्वर नावाचा चेतन करता आपण मानतो आणि शरीर निर्माण झाल्यावर त्याचा उपयोग करून घेणारा आणि वेगवेगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून येणाऱ्या विषयांचा उपभोग घेणारा एक चेतन करता जीव याच्या आतमध्ये आहे. तो जीव आतमध्ये आहे तोपर्यंत हा प्राणादिकांचा संघात काम करतो. तोपर्यंत आपण मनुष्याला तो जिवंत आहे असं म्हणतो. आणि एकदा तो जीव या शरीरातून निघून गेला की शरीर मृत झालं असं आपण म्हणतो. असं म्हणण्याची पद्धत आहे. सगळ्यात मुख्य महत्त्वाचं की जोपर्यंत आपण नरदेहामध्ये आहोत तोपर्यंत हे सगळं समजावून घेणं शक्य आहे. उद्या उठून आपल्याला एखाद्या मांजरीचा मिळाला, कुत्र्याचा जन्म मिळाला, तर त्याला हा सगळा विचार करायची बुद्धी नाही. परंतु आपल्याला ही बुद्धी भगवंतांनी दिलेली आहे की प्राण आणि इतर कुठलेही शरीरातले घटक अथवा इंद्रिय स्वतंत्र नाहीत. ऊर्जा आहे प्राणांची, परंतु ती ऊर्जा वापरण्यासाठी प्राण स्वतः स्वतंत्र नाहीत. तर हे वापरणारा जो आहे तो जीव आहे आणि ज्याच्या अधिष्ठानावर हे सगळं वापरलं जातं ते आत्मा नावाचं तत्व आहे. त्या आत्मप्रकाशाकडे, शुद्ध चैतन्याकडे, आत्मा नावाच्या अधिष्ठानाकडे तू लक्ष दे असं यमदेव नचिकेताला समजावून सांगतात आणि नचिकेताच्या माध्यमातून आपल्याला देखील समजावून सांगतात. 5व्या मंत्रामध्ये जो विषय आहे तो मुख्यतः आपल्या या शंकेचं निरसन आहे की प्राणांमुळे मनुष्य जीवित राहत नाही, तर तो जीवामुळे जीवित राहतो. 5व्या मंत्रामध्ये हा विषय सांगितल्याच्या नंतर पुढे 6व्या मंत्रामध्ये यमदेव आपला जो उपदेश आहे तो पुढे सुरू ठेवतात. काय म्हणतात यमदेव 6व्या मंत्रामध्ये? हंतत इदं प्रवक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातनम यथाच मरणं प्राप्य आत्मा भवती गौतम. हंतते, हंतते म्हणजे आता परत, इदम म्हणजे हे, प्रवक्ष्यामी, प्रवक्ष्यामी म्हणजे विशेष करून सांगतो, प्रवचनातून सांगतो. प्रवचन म्हणजे विशेष करून प्रकर्षाने मी तुला आता सांगतो. तर्क आणि युक्तीच्या साह्याने परत एकदा नचिकेता मी तुला सांगतो. काय सांगतो? गुह्यम ब्रह्म सनातनम. ज्या आत्मतत्वाची चर्चा आपली कधीपासून चालू आहे त्या ब्रह्मतत्वाबद्दल, आत्मतत्वाबद्दल, जे गुह्य आहे, सनातन आहे, त्याच्याबद्दल मी तुला आता परत प्रबोधन करतो. यथाच मरणं प्राप्य. या ब्रह्मतत्वाला न जाणल्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीला मृत्यू येतो, आता जी मधली गोष्टी आहेत ह्या टीकाकारांनी सांगितलेल्या आहेत की दुसऱ्या लाईनीमध्ये जो मुख्य विषय आलेला आहे तो अज्ञानी जीवाला काय गती मिळते. अज्ञानी जीव म्हणजे कोणता जीव? की मी देह आहे असं ज्याला वाटतं, मी ब्रह्म आहे हे ज्याला अजून ठाऊक नाही, ही अनुभूती ज्याला आली नाही, त्या व्यक्तीला मरणाच्या नंतर, मृत्यूनंतर काय गती मिळते हे देखील मी तुला सांगतो. 2 गोष्टी आहेत मंत्रामध्ये. मी तुझ्यासाठी ब्रह्मतत्वाचं वर्णन करतो आणि ते मी आहे असा अनुभव ज्याला आला नाही अशा अज्ञानी व्यक्तीला मृत्यूनंतर काय गती मिळते हे आता मी तुला परत सांगतो. पुनरावृत्ती, परत सांगतो असं म्हणाले कारण की एकदा सांगून हे नचिकेताला कळणार नाही.
कदाचित नचिकेताला कळेल, परंतु आपल्यासारख्या स्थूल बुद्धी असलेल्या प्रापंचिक साधकांना या गोष्टी लवकर लवकर कळत नाहीत, कळल्या तरी वळत नाहीत, वळल्या तर पटत नाहीत, पटल्या तरी आपण त्याच्यानुसार त्याच्या अनुभूतीसाठी काही प्रत्यक्ष कृती करत नाही, कृती जरी केली तरी त्याच्यामध्ये यश देत नाही, आणि यश येत नाही म्हणून आपण या अनुभवापासून फार दूर राहतो. आश्चर्यवत पश्यती, आपण हा मंत्र बघितला होता की मुळात या तत्वाची काय श्रवण करण्यासाठी मुळात फार श्रोते मिळत नाहीत, आणि जे मिळाले ते पुढे याचा पाठलाग करत नाहीत, पाठलाग केला तरी तो योग्य दिशेने करत नाहीत, त्यांना यश येत नाही, निराश होतात. आणि म्हणून हे असं एक गूढ असं हे ब्रह्मतत्व आहे. एक खूप छान ज्याला आपण म्हणतो की जक्स्टॅपोजिशन, एक विरोधाभास इथे यमदेवांनी सांगितला आहे ब्रह्मतत्वाचा, की हे ब्रह्मतत्व कसं आहे. एक, ते गुह्य आहे, गुप्त आहे, रहस्यमय आहे, पटकन लक्षात येत नाही. गुहाहितम गह्वरेष्ठम पुराणम आपण शिकलो होतो. आणि दुसरं म्हणलंय की सनातनम. सनातनम म्हणजे अनादी काळापासून चालत आलेलं आहे, इटर्नल, नित्य आहे, कायम राहणारं आहे, भूतकाळात देखील आहे, वर्तमान काळात देखील आहे, भविष्य काळात देखील आहे. याला देशपरिच्छेद नाही म्हणून हे सर्वत्र आहे, कालपरिच्छेद नाही म्हणून सदैव आहे, आणि कालपरिच्छेद नाही म्हणून सदैव आहे, आणि वस्तुपरिच्छेद नाही म्हणून समान आहे. सर्वत्र सदा समान असलेलं, सृष्टीमध्ये सगळीकडे व्याप्त असलेलं, माझ्या देहाच्या आतमध्ये आहे, देहाच्या बाहेर आहे, देहाच्या सगळ्या क्रिया त्याच्यामुळे चालतात, संपूर्ण सृष्टीचा व्यवहार त्याच्यामुळे चालतो, इतकं सगळीकडे कायम व्याप्त असूनही, माझ्या अत्यंत जवळ असूनही ते मी आहे अशी मला अनुभूती येत नाही. सनातन आहे तरी पण गुप्त आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात याच्यासाठी की त्याला स्वामी विवेकानंदाने शब्द वापरलाय ओपन सिक्रेट. म्हणजे ओपन आहे, खुल्लम खुल्ला आपल्या समोर आहे, आत बाहेर सगळीकडे आहे, परंतु तरी सिक्रेट आहे. ओपन यट सिक्रेट, सनातन ब्रह्म. असं हे जे ब्रह्म नावाचं तत्व आहे त्याचा जेव्हा आपण स्वतःच्या बुद्धीने अभ्यास करायला जातो तेव्हा काही केल्या आपल्याला पाहिजे ती दिशा आणि पाहिजे तो योग्य मार्ग मिळत नाही. म्हणून या संपूर्ण प्रांतामध्ये सद्गुरू शब्दांची काय व्याख्या आहे की जे सत तत्वाकडे आपल्याला घेऊन जातात त्यांना सद्गुरू म्हणतात. बाकीचा सद्गुरूंचा बाहेरचा पोशाख, बाहेरचा पेहराव आणि बाहेरचा जो काही तामझाम आहे याला या परमार्थाच्या प्रांतात फारसं मूल्य नाही. ज्यांना स्वतःला या तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे आणि निस्वार्थी वृत्तीने जे इतरांना या सत्तत्वाच्या मार्गावर अग्रेसर करतात त्यांना सद्गुरू म्हणतात. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू अशा सद्गुरूंच्या, संतांच्या, आदि शंकराचार्यांसारख्या महात्म्यांची या मार्गावर आपल्यासारख्या लोकांना अतिशय गरज आहे. हे जर आपण स्वीकारलं नाही आणि स्वबुद्धीच्या गाढवावर, आमचे सद्गुरू नेहमी म्हणतात की स्वबुद्धीच्या गाढवावर बसून मनुष्याने परमार्थ करू नये. स्वबुद्धीच्या गाढवावर बसल्यावर काय होतं की आपण अनेक दिशांनी फिरत राहतो, खूप काळ भटकत राहतो आणि नेमकी जी वाट आपल्याला मिळायला हवी ती अजिबात मिळत नाही. आणि आपलं आजचं असं युग आहे की टेक्नॉलॉजीचं युग आहे. पूर्वीच्या काळी हे तत्वज्ञान शिकण्यासाठी सद्गुरूंच्या घरी जाऊन राहावं लागत असे, एखाद्या आश्रमात जाऊन राहा, त्यांची सेवा करा, बरीच वर्ष सेवा करा, नंतर कुठे आपल्याला सद्गुरू शिकवतात, अशी पूर्वीच्या काळची मांडणी होती. हल्ली काय झालंय, यूट्यूब आणि पॉडकास्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिओ व्हिडिओ आपल्याला इतक्या ठिकाणी उपलब्ध आहेत. स्पिरिच्युअलिटीचं सुपर मार्केट आहे जणू काही. माझा मुलगा मला म्हणत होता गमतीने, एक दिवस 5-6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, की आई तू हे काय सकाळी उठून 5-6 पुस्तकं घेऊन बसते अभ्यास करत, एवढा कशासाठी करते, वाचते, अभ्यास करते. म्हटलं अरे हे कठीण आहे, हे समजावून घेणं आवश्यक आहे, याच्यातली इन्साईट आली पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे काय सांगितले ते. तो म्हणे एवढी मेहनत करायची गरज नाही, यू कॅन बी अ लिटल स्मार्ट, तू थोडासा स्मार्टली अभ्यास कर. म्हणजे नेमकं काय कर, तर तो म्हणे की आता ही ChatGPT नावाची नवीन टेक्नॉलॉजी आहे, तुला जे काही प्रश्न असेल वेदांतासंबंधी तो तू ChatGPTला विचार आणि तुला ती व्यवस्थित संकल्पना कळेल.
आणि त्यांनी मला त्याचा डेमो दाखवला. आम्ही तिथे खरोखर तो प्रश्न टाईप केला होता की अद्वैत वेदांतानुसार समाधी षटक काय ते समजावून सांगा. आणि अगदी व्यवस्थित प्रिसाईज आन्सर आम्हाला समाधी षटक म्हणजे काय ते मिळाले. अनेक वेगवेगळे प्रश्न आम्ही देऊन बघितले, कंपॅरेटिव्ह स्टडीज करून बघितल्या की गीतेमधल्या 3ऱ्या अध्यायातल्या 19व्या श्लोकाचा शंकराचार्यांनी काय अर्थ सांगितला वर्सेस रामानुजाचार्यांनी काय अर्थ सांगितला, त्यांच्या अर्थामध्ये काय फरक आहे. अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला आज मिळण्याची व्यवस्था आहे. म्हणजे देहधारी गुरूंच्या आश्रमात जाणं तर दूर राहिलं, कुठल्याही देहधारी व्यक्तीचीच गरज नाही, इतके उत्तरं हल्ली आपल्याला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मिळतात. अशी उत्तरं मिळवण्याच्या मागे आपण लागतो आणि मग आपल्याला वाटतं की आपल्या बुद्धीने हे सगळं जे काही आहे ते साध्य होणं शक्य आहे. आपल्या बुद्धीने काय होईल की आपल्याला ह्याचं एक बेसिक इंटेलिजन्स ज्याला असतो, सात्विक बुद्धी ज्याची थोडीफार आहे, त्याला या शास्त्राचं शाब्दिक स्तरावर ज्ञान होतं. परंतु गुह्यम ब्रह्म सनातनम इतकं गुह्य का बरं आहे? नुसतं ChatGPTला विचारून किंवा यूट्यूबवरचे पॉडकास्ट ऐकून जर आपल्याला ज्ञान झालं असतं तर या सगळ्या गुरुपरंपरेची काही आवश्यकता राहिलीच नसती. परंतु गुरुपरंपरा 5000 वर्षांपूर्वी सुद्धा होती, आज देखील आहे. त्याचं मुख्य कारण आहे की हे जे ब्रह्म नावाचं तत्व आहे ते अतिशय गुह्य आहे. कितीही याची चर्चा केली, वाचन केलं, अभ्यास केला तरी अनुभूतीच्या दिशेने प्रगती होण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट मार्ग लागतो. सद्गुरू जे असतात ते प्रत्येक शिष्याला त्याचा पिंड, त्याचा स्वभाव, त्याचं पूर्व सुकृत आणि त्याची पुढे होणारी प्रगती याचं बरोबर गणित मांडतात आणि त्याची प्रगती लवकरात लवकर ज्या दिशेने ज्या मार्गाने होईल त्या मार्गावर त्याला अग्रेसर करतात. वन कॅप फिट्स ऑल असा अप्रोच परमार्थात चालत नाही. एका व्यक्तीला जो मार्ग दिला, एका व्यक्तीला जो ग्रंथ दिला, एका व्यक्तीला जी अभ्यासाची पद्धत दिली ती दुसऱ्याला चालत नाही. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या स्वभावानुसार मार्गदर्शन करणारे आणि पुढे घेऊन जाणारे असे संत, असे सद्गुरू, त्यांना शरण जा आणि मग हे जे गुह्य ब्रह्म आहे ते हळूहळू प्रकट होऊ लागतं. दास्य भक्ती पादसेवन भक्तीमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं हे जे ब्रह्मतत्व आहे ते सद्गुरूंची, संतांची सेवा केल्याने आपल्याला हळूहळू क्लिक होतं. हळूहळू या गोष्टी समजत जातात, उमजत जातात आणि प्रत्यक्ष आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन होण्यासाठी प्रारंभ होतो. म्हणून यमदेव इथे म्हणतात की हे जे गुह्य आणि सनातन ब्रह्म आहे ते नचिकेत, मी तुला आता परत एकदा समजावून सांगतो. यमदेवांच्याकडे सुद्धा खूप धैर्य आहे आणि नचिकेताकडे सुद्धा खूप चिकाटी आहे. या मार्गामध्ये गुरु आणि शिष्य यांच्यापैकी एकही जण उतावीळ असून चालत नाही. घाईघाईत धसमुसळीने होणारा हा परमार्थाचा मार्ग नाही. अतिशय धैर्य, अतिशय शांतता, अतिशय चिकाटी आणि पुढे जाण्याची तयारी ज्या शिष्याकडे असते आणि तशा प्रकारे त्याला पुढे घेऊन जाणारे, न कंटाळणारे, शिष्याच्या चुकांना असे जे गुरु असतात, अशी गुरु शिष्यांची जोडी एकत्र आली की मग त्या परमार्थाचा ज्या प्रकारे हवे त्या प्रकारे प्रगती होण्याची शक्यता असते. यमदेव म्हणतात की मी तुला आता परत एकदा हे सगळं सांगतो आणि नुसतं ब्रह्मतत्वाचं वर्णन नाही तर ही अनुभूती आली नाही एखाद्या अज्ञानी व्यक्तीला तर त्याची काय गती होईल ते देखील मी तुला आता समजावून सांगतो. आणि मग यमदेव पुढे 7व्या मंत्रामध्ये सांगतात, योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थाणुमन्ये अनुसंयन्ति यथा कर्म यथा श्रुतम. योनिमन्ये प्रपद्यन्ते म्हणजे अन्य प्रकारच्या कुठल्या तरी योनीमध्ये प्रवेश करतात, अन्य योनीला प्राप्त होतात. शरीरत्वाय कुठल्या उद्दिष्टाने प्राप्त होतात की दुसरं देह, दुसरं शरीर धारण करण्यासाठी अन्य योनीमध्ये प्रवेश करतात. कोण प्रवेश करतात तर देहिनः. देहिनः म्हणजे जीव. आपण बघितलं होतं देही शब्दाचा अर्थ आहे जीव इथे या श्लोकामध्ये. तर हा जो देहामध्ये राहणारा देही जीव आहे तो अन्य योनीमध्ये दुसरं शरीर धारण करण्यासाठी प्रवेश करतो असं पहिल्या लाईनीमध्ये म्हणतात. आणि दुसऱ्या लाईनीमध्ये म्हणतात स्थाणू अन्ये
अनुसंयंती. स्थाणू शब्दाचा अर्थ आहे स्थावर किंवा स्थिर. अन्य स्थाणुम म्हणजे अन्य स्थिर योनीला, स्थिर भावाला देखील हे प्राप्त होतात. कुठल्या प्रकारे? तर यथा कर्म यथा श्रुतम. त्या जीवाचं ज्या प्रकारचं कर्म आहे आणि ज्या प्रकारचं ज्ञान आहे. कर्म प्रापंचिक, व्यावहारिक, आध्यात्मिक, धार्मिक सगळ्या प्रकारची कर्म, आणि ज्ञान म्हणजे मुख्यतः त्याने आध्यात्मिक जीवनात जेवढी प्रगती केलेली आहे, जेवढं अंडरस्टँडिंग त्याचं निर्माण झालेलं आहे, त्या कर्म आणि ज्ञानानुसार तो जीव एखाद्या वेगळ्या प्राण्याच्या, सचेतन प्राणीच्या योनीमध्ये प्रवेश करतो, त्याला प्राप्त होतो, किंवा त्या प्राण्यांपेक्षा नीच अशा एखाद्या स्थिर भाव असणाऱ्या जन्माला अथवा देहाला देखील तो प्राप्त होतो. योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः. मृत्यूच्या पश्चात अज्ञानी जीवाला कोणती गती मिळते? बघा, या परमार्थशास्त्राचा कोट्यावधी लोक आहेत की ज्यांनी कधीही विचार केलेला नाही. त्यांच्यासाठी आपलं जीवन म्हणजे फक्त खाओ पिओ और लहर करो, लिव्ह लाईफ किंग साइज. मी म्हणजे देह, देह म्हणजे मी, माझा जन्म झाला, मी काही काळ जगणार, जेवढं शक्य आहे तेवढं मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि देहाच्या बरोबर माझा मृत्यू होणार. ही आपली एक विचारधारा सर्वसामान्य लोकांची अगदी ठरलेली आहे. वर्षानुवर्ष नव्हे, जन्मानुजन्म आपली ही विचारधारा ठरलेली आहे आणि बहुतांश लोक याच पद्धतीचं जीवन जगतात. अशा प्रकारे मी देह आहे अशा घट्ट देह तादात्म्याने चिकटून बसलेल्या व्यक्तींना जेव्हा मरण येतं, तेव्हा पुढचा देह त्यांना कुठला मिळतो? यथा कर्म यथा श्रुतम. चांगले कर्म केले असेल तर बरा देह मिळेल, चांगले कर्म केले नसतील तर वाईट किंवा नीच योनीमध्ये देह मिळेल. आज मला मनुष्याचा देह मिळालेला आहे, पुढचा जन्म मला कदाचित मांजरीचा मिळेल, कुत्र्याचा मिळेल, गाढवाचा मिळेल, सिंहाचा मिळेल, हरणाचा मिळेल, पक्ष्याचा मिळेल, असा सचेतन प्राण्यांचा देह मिळणं शक्य आहे, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मला स्थिर भाव असलेले वृक्षवेल ह्या ज्या योनी आहेत त्यांना स्थिर भाव असलेल्या स्थावर योनी म्हटलं जातं. यमदेव इथे सांगतात की मृत्यूच्या नंतर एक तर प्राण्याचा देह मिळेल किंवा वृक्ष, लता, वेली ज्यांना अजून नीच योनी मानलं जातं त्यांचा देखील देह, योनी, जन्म मिळण्याची शक्यता आहे. कुठला जन्म मिळेल? तर यथा कर्म यथा श्रुतम. या जन्मामध्ये तू जे काही काम करशील, जशा प्रकारचं जीवन जगशील, तशी तुला पुढची गती मिळेल. कर्मसिद्धांताचा विचार करणं हे आपलं आजच्या श्लोकाचं उद्दिष्ट नाही. त्याच्यासाठी भगवद्गीतेमध्ये संपूर्ण 3 अध्याय दिलेले आहेत, त्याचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत. परंतु थोडासा जो एक आपण मूलभूत विचार आहे कर्माच्या संदर्भातला, की आपण कशा प्रकारची कर्म करतो, हे जे संपूर्ण अध्यात्मशास्त्र आहे ते आपल्याला कुठून कुठे घेऊन जाऊ पाहतं. आपला आजचा जो आहे तो मनुष्य देह आहे आणि यमदेवांनी मागच्या एका मंत्रामध्ये सांगितलं होतं की अध्यात्म योगाधिगमेन देव. या अध्यात्म योगाचं जर तू आचरण केलं तर तू देवत्वाला प्राप्त होशील. म्हणजे देव ज्या सच्चिदानंद तत्वाचा बनलेला आहे तेच तत्व माझं देखील स्वरूप आहे असा तुला प्रत्यक्ष अनुभव येईल. म्हणजे देव आणि आपण स्वरूपतः एक आहोत हा अनुभव घेण्याची क्षमता या मानवी देहामध्ये आहे आणि त्या दिशेने आपल्याला हे अध्यात्मशास्त्र घेऊन जातं, हा अध्यात्म योग घेऊन जातो. परंतु आपलं असं आहे की या अध्यात्म योगाच्या भानगडीत आपण अनेक वर्ष पडत नाही. आणि आपल्या भानगडी कुठे असतात? ॲनिमल नावाचा मूव्ही निघालेला आहे सध्या. ॲनिमल नावाच्या मूव्हीमध्ये कशा प्रकारचं चित्रण असेल आणि कशा प्रकारचे आदर्श आहेत त्याची इथे आपल्याला चर्चा करायची गरज नाही. परंतु 700 कोटी रुपयाचा बिझनेस तो सिनेमा करतो. आपल्यामधले कोट्यावधी लोक तो सिनेमा बघायला जातात आणि काय आदर्श घेऊन घरी येतात, कशा प्रकारचं जीवन जगतात. यमदेव म्हणतात की असे ॲनिमल नावाचे सिनेमे बघत बसला किंवा तसं जीवन जर तू जगत बसला तर पुढचा जन्म हा नक्की कुठल्या तरी ॲनिमलचा येईल, याच्यात काहीही शंका नाही. मग या जन्मामध्ये प्रयत्न कर, या नरदेहामध्ये प्रयत्न कर की आहे त्याच्यापेक्षा पुढे प्रगती कशी होईल, आहे त्याच्यापेक्षा उन्नती कशी होईल.
आणि सगळ्यात जास्त उन्नती कुठे आहे तर उद्धरेत आत्मना आत्मानम, स्वतःच स्वतःचा उद्धार करून घे. जे सर्वश्रेष्ठ ब्रह्मतत्व आहे ते मी आहे असा अनुभव घेण्याची क्षमता फक्त या नरदेहामध्ये आहे. त्याचा वापर केलास तर तुला त्याचा उपयोग होईल. त्याचा वापर नाही केला तर मग हे ठरलेलंच आहे, कुत्रा, मांजर, बैल, गाढव, डुक्कर, काहीतरी एक कुठला तरी तुला जन्म नक्की मिळेल. आणि असा या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये तू फिरत बसशील अनेक जन्म. यथा कर्म यथा श्रुतम, अतिशय महत्वाचा हा जो सिद्धांत आहे याच्यावरून दोन गोष्टी आपल्याला कळतात की आपल्या आजच्या कर्मावरून आपल्याला पुढची गती मिळणार आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आज आपल्याला जी गती मिळालेली आहे, आज आपल्याला जी परिस्थिती मिळालेली आहे तिचं मुख्य कारण आपलंच पूर्वकर्म आहे. आपण जे ताट वाढून ठेवलं तेच आपण आज जेवतो. जे शरीर मला मिळालं, शरीराची उंची, रुंदी, रंग, सौंदर्य, बुद्धी, धन, परिस्थिती, शिक्षण, सगळ्यात महत्त्वाचं माझ्या आजूबाजूला असणारे माझ्याच कुटुंबातले लोक, हे कसे एकत्र आले. असं आहे की ज्या घरामध्ये माझा जन्म झाला, ज्या माता पित्यांच्या उदरी माझा जन्म झाला, जे भाऊ बहीण नातेवाईक मला मिळाले, ज्या घरामध्ये माझं लग्न झालं, जे मूल माझ्या पोटी जन्माला आलं, हे सगळेजण आपण एकत्र आलो कारण की आपल्या सगळ्यांचा कर्माचा हिशोब अजून बाकी आहे, आपली घेणी देणी अजून बाकी आहेत. समर्थ रामदास स्वामी आहेत आपले, त्यांनी अतिशय सुंदर त्यांच्या दासबोधामध्ये ओव्यांची रचना करून ठेवलेली आहे. रामदास स्वामी म्हणतात की तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी माय बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षानुलक्ष, की तू ही पुनरावृत्ती घेतलेली आहे. हा जन्म तुझा पहिला नाही आणि शेवटचा देखील नाही. आतापर्यंत प्रत्येक जन्मामध्ये तुला एक आई वडील बंधू भगिनी पुत्र मुलगा मुलगी पती पत्नी असा एक सेट मिळाला होता. आणि प्रत्येक जन्मामध्ये हा परिवारातल्या कुटुंबातल्या लोकांचा सेट बदलतो. मग कुठला सेट तू खरा मानशील, कुठले आई वडील, कुठला मुलगा, कुठली मुलगी, कशाला तू खरं मानशील. सिनेमामध्ये बघा काम करतात जेव्हा दोन नट आणि नटी, तेव्हा त्यांचा एक पॅटर्न असतो. एका सिनेमामध्ये ते दोघं जण एकमेकांचे पती पत्नी असतात, दुसऱ्या सिनेमामध्ये ते एकमेकांचे भाऊ बहीण होतात, तिसऱ्या सिनेमामध्ये एक जण वडील होतो, तीच नटी त्याची मुलगी होते, चौथ्या सिनेमामध्ये ती आई होते आणि तो तिचा मुलगा होतो. नट आणि नटी तेच आहेत, पण प्रत्येक सिनेमामध्ये त्यांचं जे नातं आहे ते एकमेकांशी बदलतं. मग त्यातलं कुठलं नातं खरं आहे बरं? खरंच ते एकमेकांचे नातेवाईक आहेत का प्रत्यक्षात त्यांचा काहीच संबंध नाही. हे जसं त्या सिनेमातलं आहे तसंच आपलं प्रत्यक्ष आजचं जीवन आहे की आज आपण जे एकत्र आहोत, एका छताखाली आलेलो आहोत. कर्मयोगे सकळ मिळाली, येके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली, कैसिरे पढत मूर्खा. समर्थ आपल्याला प्रश्न म्हणतात की पढत मूर्ख, शिकला सवरलेला आहेस तू, एवढ्या मोठ्या इंजिनिअरिंगच्या, मेडिकलच्या, अजून लॉयरच्या कुठल्या कुठल्या डिग्री घेतल्या, पण एवढं सगळं शिक्षण घेऊन तुला हे कळलं नाही की हे जे सगळे आहेत ते केवळ कर्मयोगाने मला मिळालेले आहेत. मग याचा मुख्य उद्देश काय आहे की आपल्या वाट्याला आज जी परिस्थिती आलेली आहे ती यथा कर्म यथा श्रुतम. हा मला नवरा कशाला मिळाला, ही बायको कशाला मिळाली, हे सासू सासरे, हे आई वडील, हा भाऊ, हा बहीण, ही बहीण, हा मुलगा, ही मुलगी, आपण कायम दुसऱ्यांच्या नावाने खडे फोडतो की हे लोक माझ्याच वाट्याला कशाला आले. माझ्याच वाट्याला आले कारण की मीच ते ताट वाढून ठेवलेलं होतं. आमचं घेणं देणं जोपर्यंत सेटल होत नाही, आमचं अकाउंट जोपर्यंत सेटल होत नाही, तोपर्यंत या सगळ्या लोकांचा आणि माझा सहवास राहील. समर्थ म्हणतात की ते तुवा आपुली मानिली, त्यांना तू माझं माझं म्हणून मानू नकोस. तुझे नव्हे तुझं शरीर, हे शरीर देखील तुझं स्वतःचं नाही, तेथे इतरांचा कोण विचार. मग या बाकी सगळ्या लोकांना तू माझं माझं घेऊन काय म्हणत बसलेला आहेस. आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे. आता तरी तू भगवंताचा विचार कर, जो सच्चिदानंद देव आहे त्याचा आता तरी तू विचार कर. भावार्थ बळे, आता तरी त्याला पकडून ठेव, आता तरी त्याचं चिंतन कर, आता तरी त्याच्या अनुसंधानात राहा.
नरदेहामध्ये करण्याचं हे सगळ्यात मोठं सत्कर्म आहे की मी कोण आहे हे ओळखणं. मी कोण आहे हे ओळखावं, त्याची अनुभूती घ्यावी आणि नंतर या जगामध्ये, समाजामध्ये, व्यवहारामध्ये आपली जी काही भूमिका आहे ती अत्यंत प्रामाणिकपणे, उत्कृष्टपणे आणि नेटाने पार पाडावी. अशा प्रकारचं हे जी जीवन पद्धती आहे हे परमार्थ आपल्याला शिकवतो, वेदांत आपल्याला शिकवतो. चांगलं कर्म केलं तर उत्तम योनी मिळेल, वाईट कर्म केलं तर नीच योनी मिळेल. पण आपला जो सगळा प्रयत्न आहे तो पुढची योनी कुठलीही न मिळण्यावरती आहे. आज आत्ता ह्या क्षणी मला मुक्त व्हायचं आहे. इनफॅक्ट आज आत्ता या क्षणी मी मुक्तच आहे, ते मला माहिती नाही. मी स्वतःला देह हे अज्ञानाने, चुकीच्या समजुतीने मानलं आहे. मीच या देहाला घट्ट चिकटून बसली आहे आणि ही अज्ञानाची समजूत दूर करण्यासाठी, हे अज्ञानाचं आवरण दूर करण्यासाठी हा सगळा परमार्थ आहे, हा सगळा वेदांत शास्त्राचा पसारा आहे. बघा, पुढची योनी कधी मिळेल? जर या जन्मात ज्ञान झालं नाही. कुठलं ज्ञान झालं नाही? मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे हे ज्ञान जर या जन्मात झालं नाही तर पुढची योनी मिळेल. आमचे सद्गुरू डॉक्टर काका आम्हाला नेहमी सांगतात की जो विचारवंत साधक आहे त्यांनी कधीही मृत्यूच्या पश्चात काय होईल, पुढचा जन्म मला कुठला मिळेल, अशा चौकशा विचारवंत समजूतदार साधकांनी कधीही करू नये. पुढचा जन्म मला कुठलाही मिळेल अथवा मिळणार नाही त्याचा मला आजच्या जीवनात काडी इतका उपयोग नाही. सपोज मला कोणीतरी सांगितलं, एखाद्या बाबाजींनी, की तू पुढच्या जन्मी एखादी राजकुमारी होणार आहेस. त्या राजकुमारी होण्याचा मला आजच्या जीवनात काही उपयोग आहे का? आज मला उठून माझी कामं आपली आपलीच करावी लागणार आहेत. आज उठून काही मला हातामध्ये कोणी चहा आणून देणार नाहीये. मग त्या पुढच्या जन्मातल्या राजकुमारी होण्याचा आजच्या माझ्या जीवनात कसा फायदा आहे? किंवा त्यांनी मला सांगितलं की तू पुढच्या जन्मी गाढव होणार आहे. ते कळून तरी मला आजच्या जीवनात काय फायदा आहे? आज मला मनुष्याचा जन्म मिळालेला आहे, मग आजचा प्रत्येक क्षण वापरावा. तर विचारवंत साधकांनी मृत्यूच्या नंतर काय होईल, कुठला जन्म मिळेल अशा कुठल्याही चांभार चौकशा न करता आज मला जे जीवन मिळालेलं आहे त्या जीवनाचा प्रत्येक क्षण सुखी, समाधानी, आनंदी, निर्भय, तृप्त होऊन कसा जगता येईल याचा विचारवंत समजूतदार साधकांनी विचार करावा. आणि आजच्या जीवनामध्ये आपल्याला या तत्वाची प्राप्ती कशी होईल आणि या तत्वाची अनुभूती घेऊन हा उरलेला नरजन्म आपल्याला कसा चांगल्यातल्या चांगल्या कामासाठी, सत्कर्मासाठी वापरता येईल, इकडे आपलं सगळं लक्ष हवं. या दृष्टीने आपले सगळे प्रयत्न हवेत. अशी सूचना आमचे सद्गुरू आम्हाला नेहमी करतात. आणि या मंत्राचा अभ्यास करताना मला त्याची आठवण झाली की यथा कर्म यथा श्रुतम. जसे कर्म करशील आणि जसं ज्ञान मिळवशील तशी पुढची गती मिळेल. हा जो सगळा विषय आहे हा 7व्या मंत्रामध्ये यमदेव सांगतात. आणि 8वा जो मंत्र आहे त्या 8व्या मंत्राचा आपण आता अभ्यास करूया. यमदेव म्हणतात 8व्या मंत्रामध्ये, य एष सुप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः तदेव शुक्रम तद ब्रह्म तत् एव अमृतम उच्यते तस्मिन् लोकाः श्रिता सर्वे तत् उ न अत्येति कश्चन एतद्वै तत्. य एष सुप्तेषु जागर्ति. जो हा सुप्तेषु म्हणजे निद्रेमध्ये सुद्धा किंवा निद्रेच्या नंतर सुद्धा जागर्ति, जो हा पुरुष निद्रेमध्ये देखील जागा राहतो. आणि कशासाठी जागा राहतो? कामम कामम पुरुषो निर्मिमाणः. आपल्याला हव्या त्या इच्छित पदार्थांची रचना करीत जो निद्रेमध्ये देखील जो स्वतः जागा राहतो तोच हा तत् एव शुक्रम, तोच हा अतिशय शुद्ध, तत् ब्रह्म, तेच हे ब्रह्मतत्व आहे. तत् एव अमृतम उच्यते, तेच हे अमृत तत्व, ब्रह्मतत्व आहे. पुढे यमदेव म्हणतात की तस्मिन् लोका श्रिता सर्वे. या ब्रह्मतत्वावरतीच सर्व लोक आश्रित आहे. तत् उ न अत्येति कश्चन. त्या ब्रह्माचं उल्लंघन करून कोणीही राहू शकत नाही. निश्चयाने हेच ते ब्रह्म नावाचं तत्व आहे.
6व्या मंत्रामध्ये यमदेवांनी नचिकेताला प्रॉमिस केलं होतं की हे जे गुह्य सनातन ब्रह्म आहे त्याचं मी आता तुझ्यासाठी परत वर्णन करतो. आणि एका वेगळ्या अँगलनी हाच जो ब्रह्मतत्वाचा विषय आहे तो परत यमदेव समजावून सांगतात. तो काय अँगल आहे तो त्यांनी पहिल्या लाईनमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे, पहिल्या ओळीमध्ये, की हा जो पुरुष आहे तो सुप्तेषु जागर्ती, झोप लागल्याच्या नंतर सुद्धा जागा राहतो. झोप आणि जाग. बघा, प्रत्येक जीवाला, प्रत्येक चेतन प्राण्याला एकूण 3 अवस्था आहेत: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. प्रत्येक जीवाला, प्रत्येक चेतन प्राण्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा 3ही अवस्था आहेत. जागृती अवस्थेतून जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा एकदम गाढ झोप लागत नाही. अर्धवट जेव्हा झोप लागलेली असते तेव्हा मनुष्य स्वप्नावस्थेमध्ये जातो. ती एक इंटरमिजिएट अवस्था आहे. आता जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांचं अतिशय विस्ताराने ॲनालिसिस करणं हा कठोपनिषदाचा विषय नाही. मुळातून हा सगळा विषय मांडुक्य उपनिषदाचा आहे. आपण जेव्हा मांडुक्याचा अभ्यास करू तेव्हा त्याचा विचार करू. आज आपण एक थोडासा प्रिलिमिनरी विचार या 3ही अवस्थांचा करणार आहोत. इथे यमदेव म्हणतात की हा जो जीवात्मा आहे तो झोपल्याच्या नंतरही, कोण झोपतं तर स्थूल देह, सूक्ष्म देह जेव्हा झोपतात, त्यांचं कार्य करणं जेव्हा मंदावतं तेव्हा हा स्वप्नावस्थेत जातो आणि विविध गोष्टींची, विविध भोगांची रचना करतो. स्वप्नामध्ये आपल्याला माहिती आहे की जागेपणे आपण जी जी कृत्य केली, जे जे भोग भोगले, त्या सगळ्यांचे जे संस्कार आपण ग्रहण केले, त्या सगळ्या गोष्टी एका विचित्र प्रकारे कंबाईन होऊन स्वप्नामध्ये निर्माण होतात आणि आपल्या समोर येतात. पहिल्या लाईनीमध्ये, पहिल्या ओळीमध्ये मंत्राच्या यमदेवांनी जे वर्णन केलेलं आहे ते मुख्यतः जीवात्म्याच्या संदर्भातलं आहे. तो जो पुरुष आहे तो मुख्यतः जीवात्मा या रेफरन्सने आलेला आहे, कारण की तो पुरुष काहीतरी निर्माण करतोय. तो इच्छित पदार्थांची स्वप्नामध्ये रचना करतोय. एक हा थंब रूल नेहमी लक्षात ठेवायचा की जिथे जिथे काहीतरी कृती आहे, काहीतरी निर्माण केलं, ऐकलं, पाहिलं, बोललं, विचार केला, आठवलं, रडलो, हसलो, कुठलीही कृती जिथे त्याचा रेफरन्स येतो तो रेफरन्स हा नेहमी जीवात्मा अथवा त्या जीवात्म्याशी संबंधित असतो. तो रेफरन्स आत्म्याशी संबंधित नसतो. का बरं नसतो? कारण की आत्मा स्वतः निष्क्रिय आहे. का बरं निष्क्रिय आहे? कारण की आत्म्याकडे शरीर नाही. आपण बघितलं होतं, हा अभ्यास केला होता की अशरीरम शरीरेषु, शरीरामध्ये राहणारा हा आत्मा नावाचं तत्व, याच्याकडे कर्मेंद्रिय नाही, ज्ञानेंद्रिय नाही, प्राण नाही, शरीर नाही. हा एकमेवाद्वितीय आहे. आणि आपल्या साध्या भाषेमध्ये विचार करायचा तर गुड फॉर नथिंग आहे. आपण व्यवहारामध्ये म्हणतो बघा एखाद्या माणसाला की तू गुड फॉर नथिंग आहे, म्हणजे काही उपयोग नाही तुझा. तसं या आत्म्याचा आपल्या व्यवहारामध्ये काहीही उपयोग नाही. परंतु आत्मा असल्याशिवाय आपला कुठलाही व्यवहार होत नाही. पहिल्या ओळीमध्ये इथे यमदेव म्हणतात की य एष सुप्तेषु जागर्ती. हा जो जीवात्मा आहे हा स्वप्नामध्ये वेगवेगळ्या भोगांची रचना करतो. आता हा जो जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्थामध्ये ज्या प्रकारे आपल्याला ज्ञान होतं त्याचा विचार आपण मागे एका मंत्रामध्ये केलेला आहे. आणि जशी यमदेव पुनरावृत्ती करतात तशी आपण देखील आज इथे पुनरावृत्ती करणार आहोत. जागृतीमध्ये मनुष्याला पाहून ज्ञान होतं, स्वप्नामध्ये मनुष्याला न पाहता ज्ञान होतं आणि सुषुप्तीमध्ये पाहणारा द्रष्टा देखील नाही, जे पाहायचं ते दृश्य देखील नाही, तरी देखील ज्ञान आहे. जागृतीमध्ये ज्ञान आहे, स्वप्नामध्ये आहे, सुषुप्तीमध्ये आहे. या 3ही अवस्थात ज्याला ज्ञान होतं तो जीव आहे आणि ज्याच्या प्रकाशात ज्ञान होतं तो आत्मा आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्थांना प्रकाशित करणारा, वेदांत शास्त्रामध्ये प्रकाशन करणं या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान करणं. प्रकाशन म्हणजे ज्ञान. जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्या 3ही अवस्थांमध्ये जेवढे काही व्यवहार होतात, जेवढे काही व्यापार होतात, ते ज्या प्रकाशामध्ये प्रकाशित होतात, ज्या प्रकाशामध्ये या सर्व व्यापारांचं जीवाला ज्ञान होतं, त्या अलौकिक प्रकाशाला आत्मप्रकाश म्हणतात.
जागृतीमध्ये पाहून ज्ञान होतं, स्वप्नामध्ये न पाहता होतं आणि सुषुप्तीमध्ये दृश्य नाही, द्रष्टा नाही, तरी देखील ज्ञान होतं. आपण थोडीशी उदाहरणं बघूया, म्हणजे या संकल्पना परत एकदा आपल्याला स्पष्ट होतील. जागृतीमध्ये बघा, आपण म्हणतो की मला एखादी वस्तूचं पाहून ज्ञान झालं. पाहणं आणि पाहून ज्ञान होणं ही एक 2 स्टेप प्रोसेस आहे. व्यवहारामध्ये आपण ज्या क्षणी वस्तूला बघतो तत्क्षणी त्या वस्तूचं ज्ञान होतं. म्हणून आपल्याला वाटतं की पाहणं आणि ज्ञान होणं हे एकच आहे. हे एकच नसून ही 2 स्टेप प्रोसेस आहे. आपल्याला बघा, व्यवहारामध्ये केवळ डोळ्यांनी नाही तर कानांनी ऐकून ज्ञान होतं, त्वचेने स्पर्श करून होतं, अनेक वेगवेगळ्या माध्यमातून होतं. परंतु उदाहरणादाखल आपण केवळ डोळे या एकाच ज्ञानेंद्रियांचा विचार करू की डोळ्यांनी पाहतो, ज्या प्रकाशात पाहतो त्याला सूर्याचा प्रकाश म्हणतात, तो लौकिक प्रकाश आहे. परंतु डोळ्यांनी पाहिलेलं ज्या प्रकाशात कळतं त्या आतल्या अलौकिक प्रकाशाला आत्मप्रकाश असं म्हणतात. डोळ्यांनी केवळ पाहतो, परंतु प्रत्येक वेळेस आपण जेव्हा एखादी वस्तू पाहतो तेव्हा ती कळतेच असं नाही. जर लक्ष असेल तर ज्याच्याकडे आपण पाहतो ते आपल्याला कळतं. लक्ष नसेल तर ज्याच्याकडे आपण पाहतोय त्याच्याकडे पाहून देखील ती वस्तू आपल्याला कळत नाही. पाहणं आणि पाहून कळणं ह्या 2 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. उदाहरण बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल. मी खूप वेळेस हे उदाहरण या फोरमवर सांगितलं आहे. उदाहरण जरी अनेक वेळेस ऐकलं असेल तरी त्याच्या मागची जी मूळ संकल्पना आहे ते समजावून घेणं आवश्यक आहे. की उन्हाळ्याचे दिवस होते, माझे पती घराच्या बाहेर गेले. हैदराबादमधला उन्हाळा अतिशय कडक असतो एप्रिल मे महिन्यातला. आम्ही 6व्या मजल्यावर राहतो. ते बाहेर गेले, जाताना पाणी घेऊन घ्यायचे विसरले. परत जेव्हा ते घरी आले तेव्हा वीज गेली होती. त्यांना जिने चढून यावं लागलं. घरामध्ये आले, खूप तहान लागली. मला म्हणाले की लवकर पाणी घेऊन ये, मी हातपाय तोंड धुतो आणि तू लवकर पाणी घेऊन ये. फ्रेशनअप होईपर्यंत त्यांनी मी पाणी घ्यायला आतमध्ये गेले. फिल्टरच्या समोर उभी राहिले. फिल्टरच्या समोर उभी राहिल्यावरती फिल्टर ऑन केलं, त्याच्या खाली पाण्याचा ग्लास धरला. पाणी पडायला सुरुवात झाली. व्यवहारामध्ये जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो तेव्हा त्याचं बघून ज्ञान होण्यासाठी 3 कंडिशन्स फुलफिल होण्याची आवश्यकता असते. 1, त्या वस्तूवर उजेड हवा. 2, माझे डोळे उघडे हवे. आणि 3, ती वस्तू माझ्या फील्ड ऑफ व्हिजनमध्ये हवे. आमचे शेजारच्यांच्या घरी जर पाण्याचा ग्लास ओव्हरफ्लो होणार असेल तर त्याचं ज्ञान मला होणार नाही, कारण की तो माझ्या फील्ड ऑफ व्हिजनमध्ये नाही. त्या दिवशी माझ्या घरामध्ये फिल्टरच्या समोर उभं राहिल्यावरती या 3ही कंडिशन सॅटिस्फाय होत होत्या. ग्लासवरती पुरेसा उजेड होता, माझे डोळे उघडे होते, मी टक्क जागी होते आणि तो ग्लास माझ्या फील्ड ऑफ व्हिजनमध्ये होता. 4 ते 5 सेकंदांमध्ये तो ग्लास भरतो. त्या दिवशी त्या ग्लासकडे बघताना एकटक त्या ग्लासकडे रोखून बघत असताना आतमध्ये काहीतरी विचाराचं चक्र सुरू झालं. दृश्य, द्रष्टा, दृष्टी असं काहीतरी विचाराचं चक्र सुरू झालं आणि त्या विचाराने मला आतमध्ये पूर्णपणे व्यापलं. म्हणजे नेमकं काय झालं की मी बघतीये डोळ्यांनी त्या ग्लासकडे, परंतु माझं लक्ष त्या ग्लासवरचं उडालं. आतमध्ये यंत्रणा आहे, त्या यंत्रणेमध्ये वेदांतशास्त्राच्या भाषेमध्ये जो चिदाभास आहे तो चिदाभास दुसऱ्या कुठल्या तरी विचारामध्ये गढून गेला आणि गढून गेल्यामुळे डोळ्यांनी पाहत असताना देखील मला तो ग्लास ओव्हरफ्लो झाला, त्याचं ज्ञान झालं नाही. ते ज्ञान झालं नाही. बाहेरून पती माझे आवाज देत आहेत, अगं पाणी आण, मला तहान लागली आहे. बघा, कानावर शब्द पडतायत परंतु कळलं नाही. डोळ्यांनी ग्लास ओव्हरफ्लो होताना बघतीये परंतु कळलं नाही. का कळलं नाही? कारण की कळून घेण्यासाठी आतमध्ये जी यंत्रणा आहे, आतमध्ये जे प्रोसेसिंग युनिट आहे ते त्या क्षणी दुसऱ्या कुठल्या तरी विचारामध्ये गडलेलं होतं. मुख्य मुद्दा आपला काय आहे की पाहणं आणि पाहून कळणं या 2 वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. जागृतीमध्ये आपण जे पाहतो ते सूर्याच्या प्रकाशात पाहतो. जे आपण पाहिलं ते जीवाला कळतं, चिदाभासाला कळतं, परंतु आत्म्याच्या प्रकाशात कळतं. आत्म्याच्या प्रकाशात जागृत अवस्थेमध्ये डोळ्यांच्या माध्यमातून पाहून द्रष्ट्या जीवाला ज्ञान होतं. ही जागृतीमधली ज्ञान होण्याची प्रक्रिया आहे.
स्वप्नावस्थेमध्ये याच्या बिलकुल उलटी गोष्ट असते. अजून एक प्रसंग सांगते म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक अजून 5-7 मिनिटं लागतील. आपण हा श्लोक पूर्ण करू आणि त्याच्यानंतर आपलं आजचं हे चिंतन थांबवू. स्वप्नावस्थेमध्ये की खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 7-8 वर्षांपूर्वी आम्ही गोकर्ण महाबळेश्वर नावाच्या एका जागेवर गेलो होतो. तिथे फार सुंदर एक समुद्राचा किनारा आहे. त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती आम्ही काही काळ बराच वेळ तिथे बीचवर थांबलो होतो. अनेक सगळे यात्रेकरू, अनेक सगळे लोक तिथे आलेले होते. काही फॉरेनर व्हिजिटर्स होते आणि त्यांच्यापैकी काही बायकांचे असे निळे जांभळे केस होते, विचित्र, जे आपण कधी बघत नाही अशा प्रकारचे केस होते. आमच्याबरोबर इतर लोकांचा ग्रुप होता आणि त्यांची चर्चा चालू होती की अमुक कोणी एक व्यक्ती समुद्रात गेली होती अथवा कुठे, ते तिथे मगर होती आणि मगर दिसल्यावर त्यांना किती भीती वाटली. अशा काही गोष्टी झाल्या आमच्या. तिथे कोणी भेळपुरी खात होतं, कोणी पाणीपुरी खात होतं, माझा मुलगा बॉल खेळत होता. असं सगळं ते दृश्य बघितलं. रात्री आम्ही हॉटेलवर परत आलो. मी झोपले आणि झोपेमध्ये मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये मी काय बघितलं की आम्ही त्याच बीचवर आहोत. त्या बीचवर समुद्राच्या पाण्यातून एक मोठी मगर बाहेर आली आहे. त्या मगरीला जांभळे केस आलेले. तिच्या जवळ जाऊन माझा मुलगा बॉल खेळत खेळत अगदी तिच्या जवळ गेला आणि तिच्या तोंडाच्या समोर जाऊन उभा राहिला. ही गोष्ट मी स्वप्नामध्ये बघितली आणि मला दरदरून घाम फुटला. खूप भीती वाटली आणि मी आरडाओरडा करत लोकांना आवाज द्यायला सुरुवात केली की अहो, माझा मुलगा तिकडे गेलाय, त्याला कोणीतरी वाचवा. त्या मगरीच्या जवळ जाऊन त्याला कोणीतरी वाचवा. आता स्वप्न मला जेव्हा पडलं तेव्हा प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे? मी आहे हैदराबादमध्ये. मी ज्या रूममध्ये झोपले तिथे मिट्ट काळोख आहे, अंधार आहे, माझे डोळे बंद आहेत. जागृतीमध्ये मला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ज्या 3 कंडिशन्स आहेत त्या 3पैकी एकही कंडिशन इथे सॅटिस्फाय होत नाही. माझे डोळे बंद आहेत, खोलीमध्ये अंधार आहे आणि ज्या मगरीचं, ज्या मुलाचं, ज्या बॉलचं मला ज्ञान झालं, ते ज्ञान झाल्यामुळे मला जी प्रत्यक्ष भीती वाटली स्वप्नामध्ये, त्यापैकी एकही वस्तू माझ्या फील्ड ऑफ व्हिजनमध्ये रात्री नाही. हे सगळं असलं तरी स्वप्नामध्ये मला ज्ञान झालं आणि स्वप्नामध्ये मला भीती झाली. हे ज्ञान मला कोणाच्या प्रकाशात झालं तर वेदांतशास्त्र असं सांगतं की हे जे ज्ञान आहे हे मला आत्म्याच्या प्रकाशात झालं. जागृतीमध्ये मला डोळ्यांच्या माध्यमातून बघून ज्ञान झालं. स्वप्नामध्ये डोळे बंद आहेत, अंधार आहे, तरी ज्ञान झालं. आणि सुषुप्तीची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये दृश्य नाही, द्रष्टा नाही, तरी देखील ज्ञान आहे. सुषुप्तीमध्ये कुठलं ज्ञान आहे? मला काहीच कळत नाही, हे जे ज्ञान आहे, हा ज्ञानाचा संस्कार तिथे आहे. त्यामुळे गाढ झोपेतून उठल्यावरती आपण काय म्हणतो की बापरे, किती गाढ झोप लागली होती, मला काहीच कळलं नाही. मला काहीच कळलं नाही हे कुणाला कळलं? बघा, हा खूप बारीक मुद्दा आहे की मला काहीच कळलं नाही हे कोणाला कळलं? मला कळलं हे देखील मला कळतं आणि मला एखादी गोष्ट कळली नाही ती देखील मला कळते. त्यामुळे वेदांतशास्त्राच्या दृष्टीने एखादा विषय कळतो ते देखील ज्ञान आहे आणि एखादा विषय कळत नाही ते देखील ज्ञानच आहे. सुषुप्तीमध्ये मला काहीही कळत नाही याचं जे ज्ञान आहे ते आत्म्याच्या प्रकाशात प्रकाशित होतं. बघा, परत एकदा विचार करू की जागृतीमध्ये आपल्याला डोळ्यांनी बघून ज्ञान होतं, स्वप्नामध्ये काहीही न पाहता ज्ञान होतं आणि सुषुप्तीमध्ये द्रष्टा नाही, दृश्य नाही, तरी देखील ज्ञान होतं. या 3ही अवस्थांच्या मधले जे व्यापार आहेत, जे व्यवहार आहेत, ते ज्या प्रकाशाने प्रकाशित होतात त्या प्रकाशाला आत्मप्रकाश म्हणतात. आणि यमदेव दुसऱ्या लाईनमध्ये म्हणतात तत् एवं शुक्र. हा जो आत्मा आहे, हा जो आत्मप्रकाश आहे, तो शुक्र आहे. शुक्र म्हणजे अतिशय शुद्ध आहे, मलिनता त्याच्यामध्ये कुठलीही नाही. बघा, आत्मप्रकाश आहे म्हणून जागृतीतले सगळे व्यापार कळतात, स्वप्नामधले थोडे बहुत व्यापार कळतात आणि सुषुप्तीमध्ये काहीही व्यापार नाही हे कळतं. ज्या प्रकाशामध्ये त्याला आत्मप्रकाश म्हणतात. अजून एक उदाहरण सांगते म्हणजे कदाचित क्लिक होईल की आमच्या घरामध्ये बाल्कनी आहे. त्या बाल्कनीमध्ये उभं राहिलं की एक समोर रस्ता दिसतो आणि हा जो रस्ता असतो तो सकाळी साधारण 6 ते 8 या वेळेत अतिशय गजबजलेला असतो.
सकाळच्या वेळात त्याच वेळामध्ये दूधवाला भैया येतो, पेपर टाकणारा येतो, खूप सगळ्या काम करणाऱ्या बायका येतात, ड्रायव्हर्स येतात, स्कूल बसेस येतात, ऑफिसचे लोक जातात, स्कूल बसमध्ये सोडण्यासाठी खूप सगळी लहान मुलं असतात, त्यांचे पालक त्यांना सोडायला येतात. असा खूप सगळा व्यवहार तिथे चाललेला असतो. मी बाल्कनीमध्ये उभी आहे आणि बाल्कनीमध्ये उभी राहून तो जो सगळा गजबजाट आहे तो शांतपणे बाल्कनीमध्ये उभे राहून बघते, त्याची फक्त नोट घेते. दुपारच्या वेळेस 2 ते 4 मध्ये तोच रस्ता आहे, मी बाल्कनीमध्ये उभी आहे, परंतु आता तिथे एखाद दुसरी कोणीतरी व्यक्ती येते, एखाद दुसरी कार येते, थोडा बहुत आवाज असतो, एखाद दुसरं कुत्रं गाय कधीतरी दिसते. कमी ॲक्टिव्हिटी आहे. बाल्कनीमध्ये मी उभी आहे आणि मी नोट करते की आता इथे कमी ॲक्टिव्हिटी आहे. रात्री 12 वाजताची वेळ आहे. रात्री 12 ते 2 मध्ये मी परत बाल्कनीमध्ये उभी आहे. आता तिथे एकही माणूस नाही, एकही वाहन नाही, कुठलाही आवाज नाही, पूर्ण शांतता आहे, कुठलीही ॲक्टिव्हिटी नाही. मी बाल्कनीमध्ये उभी आहे आणि केवळ हे नोट करते. बघा, सकाळचा व्यवहार, दुपारचा व्यवहार आणि रात्रीचा अजिबात नसलेला व्यवहार, हे तीनही ज्यांनी नोट केलं ते तत्व या तीनही व्यवहारांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. व्यवहारामध्ये तिथे जी उभी आहे मी, ती मी या गोष्टींना नोट करते, परंतु परमार्थामध्ये जागृतीतला व्यापार, स्वप्नातला व्यापार आणि सुषुप्तीमध्ये व्यापार नसणं, या तीनही गोष्टींचं प्रकाशन ज्या प्रकाशामध्ये होतं त्याला आत्मप्रकाश म्हणतात, त्याला शुद्ध चैतन्य म्हणतात. इथे यमदेवांनी म्हटले की तोच शुक्र आहे, शुद्ध आहे, तो अजिबात मलिन नाही. मलिन नाही म्हणजे काय की जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्यामध्ये कितीही जरी गोंधळ झाला, कितीही जरी इलेक्शन झाले, कितीही जरी चीफ मिनिस्टर निवडून आले, कोणी निवडून आलं, कोणी निवडून आलं नाही, कोण लोक लोकसभेत किती भांडले, कोण एमपीज किती सस्पेंड झाले, हे जेवढे काही व्यवहार आपल्या जागृतीमध्ये होतात अथवा स्वप्नामध्ये अथवा सुषुप्तीमध्ये, या सगळ्या व्यवहारांचा या आत्मप्रकाशावरती काहीही परिणाम होत नाही. तो शुक्र आहे, तो शुद्ध आहे, तो आहे म्हणून हे सगळं कळतं. तो नसला असता तर यातलं काहीच कळलं नसतं. परंतु तो स्वतः याच्यापैकी कशानेही लुप्त होत नाही, याच्यापैकी कशामुळेही बदलत नाही, याच्यापैकी कशानेही तो स्वतः अफेक्ट होत नाही. म्हणून तत् एव शुक्रम, तो हा आत्मा आहे. तत् ब्रह्म, तेच हे ब्रह्मतत्व आहे. तत् एवम अमृतम उच्यते, त्यालाच आपण अमृत असं म्हणतो. अमृत असं का म्हणतो? कारण की ते ब्रह्म मी आहे, हा आत्मप्रकाश मी आहे, ज्याच्या प्रकाशामध्ये हा सगळा व्यवहार प्रकाशित होतो, तो मी आहे. अशी एकदा अनुभूती आली की मग हा देह जाण्याची भीती वाटत नाही. आत्म्याच्या प्रकाशात आपल्याला देहाचं ज्ञान होतं. आत्म्याच्या प्रकाशात आपल्याला देहाच्या माध्यमातून जमवलेल्या सगळ्या व्यक्तिवस्तूंचं ज्ञान होतं. परंतु ज्या व्यक्तिवस्तूंचं ज्ञान होतं तो मी नाही, ज्याला ज्ञान होतं तो जीवात्मा देखील मी नाही. ज्याच्या प्रकाशात मला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं तो प्रकाश म्हणजे मी आहे, ते मी आहे. सहा अहम, अशी अनुभूती एकदा आपल्याला आली की मृत्यूची भीती वाटत नाही. म्हणून या ब्रह्मतत्वाला, म्हणून या आत्मप्रकाशाला अमृतत्व, तत् एव अमृतम उच्यते असे यमदेव म्हणतात. आणि शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात, तस्मिन् लोका श्रितः सर्वे. हे जे तीनही लोक आहेत, सगळे लोक आहेत, सगळं जग, सगळी ब्रह्मांड या आत्मप्रकाशाच्या, आत्मचैतन्याच्या आश्रयाने राहतात. म्हणजे नेमकं काय करतात? आपण विचार केला होता जो सुरुवातीला, की प्रत्येक पदार्थाला अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व आहे. दृश्य जगामध्ये जेवढे काही पदार्थ आहेत ते सगळे अस्तित्व आहेत, भातित्व, कळतात आणि प्रियत्व म्हणजे आवडतात अथवा आवडत नाही, त्याच्यामुळे आनंद होतो अथवा होत नाही. त्यामुळे प्रत्येक जो पदार्थ आहे तो अस्तित्वाला सोडून उल्लंघून कुठेही जाऊ शकत नाही. प्रत्येक पदार्थाला जो आश्रय आहे तो मूळचा कुठला आहे? तो या परमात्म्याचा आहे, तो या सच्चिदानंदाचा आहे, तो या आत्मप्रकाशाचा आहे. याचा आश्रय आहे कारण की प्रत्येक पदार्थाला अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व आहे. तत् उ न अत्येति कश्चन, कुठलाही पदार्थ या आत्म्याला उल्लंघून कुठेही जाऊ शकत नाही.
अस्तित्वाला ओलांडून कोण कुठे जाणार, भातित्वाला ओलांडून कोण कुठे जाणार, प्रियत्वाला ओलांडून कोण कुठे जाणार. हा फोन नष्ट होईल, परंतु अस्तित्व नावाचं मूळ तत्व कधीही नष्ट होणार नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात यायला जरासा वेळ लागतो, ही गोष्ट क्लिक व्हायला वेळ लागतो. आणि म्हणूनच हे जे मंत्र आहेत याचं वारंवार श्रवण करावं लागतं, वारंवार अभ्यास करावा लागतो. आणि यमदेव म्हणूनच वारंवार आपल्याला कठोपनिषदामध्ये हे सगळं तत्वज्ञान समजावून सांगत आहेत. आज आपण आपल्या या सत्रामध्ये 5, 6, 7 आणि 8 असं 4 मंत्रांचा अभ्यास केला. आजचं आपलं हे जे चिंतन आहे हे इथेच थांबवू आणि 9व्या मंत्रापासून अभ्यास पुढच्या सत्रामध्ये सुरुवात करूया. हरिओम तत्सत.